गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं प्रॅक्टिस सेट 16. त्यामध्ये आपणाला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स या विषयीचे या संदर्भामध्ये आपण काही प्रश्न या प्रॅक्टिस सेट 16 मध्ये सोडवलेले होते. तर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट आदिवंदू या भगवंता मायभूमी भारत माता सर्व धर्म शांती समता गुरुजन माता पिता राष्ट्राचा पालन करता निसर्ग अन्नदाता वैज्ञानिक रक्षण करता माता भगिनी भ्राता स्मरू पुराण बायबल गीता आता गिरू एकच कित्ता तर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 17 विच इज रिलेटेड टू सप्लिमेंटरी अँगल्स. तर आपल्याला माहितीच आहे विच अँगल्स आर सेड टू बी सप्लिमेंटरी अँगल्स इफ the sum of any two angles is 180 degree. How many degree? 180 degree. Then these angles are said to be supplementary angles. म्हणजे कोणत्याही दोन अँगलची जर बेरीज 180 डिग्री येत असेल तर त्या अँगलला आपण सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 17 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिव्हन बिलो. म्हणजे या ठिकाणी काही अँगल्सचं मेजर दिलेलं आहे आणि या अँगल्सच्या मेजरवरनं याचा आपणाला सप्लिमेंट शोधायचा आहे. तर आपण ते एक्झाम्पल्स कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण पाहूया. तर यामध्ये दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 1. याच्यामध्ये अँगलचं मेजर दिलेलं आहे पहा 15 डिग्री. हाऊ मेनी डिग्री? 15 डिग्री. देन आता हे सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल? एक स्टेटमेंट, एक सपोज. खूप इम्पॉर्टंट शब्द आहे हा पहा मॅथमॅटिक्स मध्ये. सपोज the measure of supplementary angle B. तर आता हा जो सप्लिमेंटरी अँगल घेत होतो आपण पहा. सपोज द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी हा ए पासून झेड पर्यंत ज्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी पी असं घेऊया पहा, पी डिग्री. ओके. तर आता आपल्याला माहिती आहे की सप्लिमेंटरी अँगलचं सम हे किती असणार आहे? 180 डिग्री. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर? दॅट इज 15 प्लस पी इज इक्वल टू 180. 15 प्लस पी इज इक्वल टू 180. ओके. आता या ठिकाणी आपल्याला वी वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ पी. Here we want to find out the value of P. Okay. Then जर आपण या ठिकाणी पाहिलं 15 प्लस ओके हे जे 15 आहे हे 15 या साईडला
कशामध्ये आहे, कोणत्या ऑपरेशन मध्ये आहे, ऍडिशन. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण याची साईड चेंज करतो, साईड चेंज करत असताना ऍडिशन मध्ये असलेलं हे 15 पलीकडे जाऊन काय होतं, मायनस होतं. काय होतं, मायनस होतं. आपण पाहिलेले हे नेमकं काय असते प्रोसेस ते. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण कोणती प्रॉपर्टी यूज करत असतो पहा, सबस्ट्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ अन इक्वॅलिटी, ऍडिशन प्रॉपर्टी ऑफ अन इक्वॅलिटी, मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी ऑफ अन इक्वॅलिटी, डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ अन इक्वॅलिटी. तर आता हे ऍडिशन मध्ये आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कोणतं प्रॉपर्टी यूज करावी लागेल, बाय युजिंग सबस्ट्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ अन इक्वॅलिटी. म्हणजेच आपण या ठिकाणी काय करतो पहा, P इज इक्वल टू 180 मायनस 15, 180 मायनस 15. म्हणजे हे आपण या ठिकाणी डायरेक्ट करतो. हे आपल्याला या ठिकाणी ही स्टेप समजणं अत्यंत महत्वाचं आहे. पहा, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही बाजूमधून आपण काय करतो, हे 15 मायनस करत असतो. परंतु आपण लिहित असताना काय लिहितो, P इज इक्वल टू 180 मायनस 15. Then 180 minus 15 is equal to, we cannot subtract 5 from 0, so take a borrow from the nearest number. So here formed number becomes 10. 10 minus 5 is equal to 5. Then here remaining 7. 7 minus 1, 6, and 1 is to 1. So P is equal to 165. 160. So the measure of the supplement of an angle, पहा या ठिकाणी आता किती डिग्री मेजर दिलेलं आहे अँगलचं, 15 डिग्री. सो द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 15 डिग्री किती दिलेला आहे, अँगल पहा 15 डिग्री. 15 डिग्री. ओके, या 15 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल कोणता असणार आहे पहा, इज किती आलेला आहे याचं मेजर, 165 डिग्री. ओके, त्याचं मेजर किती आलेलं असणार आहे, 165 डिग्री. म्हणजे हे जे शेवटचं स्टेटमेंट आहे पहा आपलं, कोणतं, द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ 15 डिग्री इज 165 डिग्री. ओके, तर हा पार्ट आपल्याला समजलेला असणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जो आपण प्रॅक्टिस सेट 16 सोडवलेला होता, प्रॅक्टिस सेट 16 आपण या ठिकाणी सोडवलेला होता, त्याच पद्धतीनं. बरोबर आहे. त्या ठिकाणी फक्त काय होतं, या सप्लिमेंटरी अँगलच्या जागी काय होतं, कॉम्प्लिमेंटरी अँगल, आणि त्यांचं सम किती होतं, 90 डिग्री. तर त्याच पद्धतीचं आहे पहा, सेम सेम. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कसल्या प्रकारचा बदल या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही. कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या जागी फक्त काय आहे, सप्लिमेंटरी अँगल, आणि त्यांचं सम किती होतं, आपण त्यावेळेस कॉम्प्लिमेंटरी अँगलचं 90 डिग्री. तर या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगलचं किती आहे, 180 डिग्री. सेम सेम त्याच पद्धतीची प्रोसिजर आहे पहा. अत्यंत सोपा भाग आहे हा आपल्याला यासाठी. तर आता हे जे काही आहे आपलं, सपोज द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी, P डिग्री आहे, A डिग्री, आपण जे काही आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो पहा. आणि या ठिकाणी आपणाला अशाच पद्धतीनं जे काही राहिलेले एक्झाम्पल्स आहेत, हे राहिलेले एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी सोडवता येणार आहेत. तर यानंतर काय आहे, सेकंड नंबरचा एक्झाम्पल पहा, 85 डिग्री. तर आपण पाहायचं आहे, सपोज फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे, सपोज द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी, P डिग्री. ओके, तर यानंतर आपण असं सुद्धा लिहू शकतो, सो
the sum of measures of supplementary angle is 180 degree. ओके, मग आता हे आपण कशातून लिहितो पहा, आपण हे स्टेटमेंटच्या सहाय्याने लिहितो. हे आपल्याला वर्ड मध्ये सुद्धा लिहिता येईल. सो आपण काय लिहिणार आहोत मग, 85 प्लस P इज इक्वल टू 180. 85 एडिशन मध्ये आहे, साइड चेंज झाल्यानंतर कशामध्ये जाणार आहे ते सबट्रॅक्शन ऑपरेशन मध्ये पहा. ओके, सो व्हॉट वी कॅन राइट हियर, 180 minus 85. 180 minus 85 is equal to, we cannot subtract 5 from 0, so take a borrow from the nearest number. So here formed number becomes 10. 10 minus 5 is equal to 5. Remaining 7. We cannot subtract 8 from 7, so take a borrow. So here formed number becomes 17. 17 minus 8 is equal to 9. So the value of P is equal to 95 degree. So P is equal to 95 degree. तर या ठिकाणी आपल्याला the measure of the supplement of an angle of किती डिग्री आहे पहा, 85 डिग्री. ओके, 85 डिग्री इज, आपला आन्सर काय आलेला आहे, 95 डिग्री इज 95. अतिशय सोपा पार्ट आहे पहा हा. यानंतर आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहणार. अतिशय अतिशय सोपा भाग आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त सबट्रॅक्शन ऑपरेशन करायचं आहे. पहा काय करायचं आहे, कन्सेप्ट आपल्याला समजलेली आहे. प्रॅक्टिस सेट 16 आपण सोडवलेला आहे, त्यामुळं प्रॅक्टिस सेट 16 आपण सोडवल्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 17 जो आहे तो अतिशय अतिशय सोपा जाणार आहे. पहा ओके, यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 पाहत आहोत. 120 डिग्री मेजर किती दिलेला आहे पहा, 120 डिग्री. सपोज द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी. आता या ठिकाणी आपण एकच ठेवलेला आहे P डिग्री, तुम्ही चेंज करू शकता. तर याला आपल्याला असं लिहिता येईल पहा, 120 प्लस P इज इक्वल टू 180. यानंतर आपण बाय सबट्रॅक्टिंग 120 फ्रॉम बोथ द साइड्स, सो व्हाट वी कॅन राइट हियर, P इज इक्वल टू 180 minus 120 is equal to, below is equal to 0 minus 0 0, 8 minus 2 6, 1 minus 1 0. So P is equal to 60. P is equal to 60. ओके, मग आता हे आपल्याला वर्ड मध्ये आन्सर लिहायचं आहे पहा. द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ, किती डिग्री दिलेला आहे पहा आपल्याला, 120 डिग्री. 120 डिग्री इज, काय आलेला आहे आपला आन्सर, दॅट इज द 60 डिग्री. दॅट इज 60 डिग्री. ओके, द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ 120 डिग्री इज 60 डिग्री. ओके, अतिशय अतिशय सोपा भाग आहे हा. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 4. यामध्ये किती दिलेला आहे पहा, 37 डिग्री. मेजर किती दिलेला आहे, 37 डिग्री या ठिकाणी दिलेला आहे. तर त्याच पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. सपोज द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी P डिग्री. सो व्हाट वी कॅन राइट हियर, दॅट इज 37 प्लस P is equal to 180. Then P is equal to 180 minus 37. 180 minus 37 is equal to, below is equal to. Then we cannot subtract 7 from 0, so take a borrow from the nearest number. So here formed number becomes 10. 10 minus 7 is equal to 3. Then here remaining 7. 7 minus 3 is equal to 4. 1 is to 1. That is the 143. That is 143. The measure of the supplement of an angle of 37 degree. Of
37 degree is 143 degree. That is 143 degree. अतिशय सोपा भाग आहे, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स थोडेसे फास्ट घेत आहोत. पहा, जर आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही नंबर्स दिलेले आहेत. या नंबर्स वरती आपण लागलीच फोन करायचा आहे आणि आपले ज्या काही कन्सेप्ट आहेत या सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावयाच्या आहे. ओके, यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, क्वेश्चन नंबर 5, द मेजर इज गिवन दॅट इज 108 degree. So suppose the measure of supplementary angle B, P degree, then 108 plus P is equal to 180. 108 plus P is equal to 180. Then P is equal to 180 minus 108 is equal to below is equal to. Then we cannot subtract 8 from 0, so take a borrow from the nearest number. So your formed number becomes 10. 10 minus 8 is equal to 2. Here remaining 7. 7 minus 0 is equal to 7. 1 minus 1, 0. That is the 72 degree. The value of P is equal to 72 degree. Then the measure of the supplement of an angle of 108 degree. 108 degree is, आपला आन्सर काय आलेला आहे पहा, 72 degree. 72 degree. अशा पद्धतीने आपण हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स सोडवू शकतो. यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 मध्ये जे काही मेजर दिलेलं आहे पहा, या अँगल्स बरोबर आहे. काय दिलेलं आहे याचं मेजर? 0 डिग्री दिलेलं आहे. पहा, जर 0 डिग्री दिलेलं असेल तर आपल्याला हे जे काही आन्सर असणार आहे हे आन्सर तोंडी आलेलं असणार आहे. बरोबर आहे. तर तरी पण आपल्याला हे जे काही प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न आपल्याला रिटर्न स्वरूपामध्ये सोडवायचा आहे. आन्सर अगदी बरोबर आलेला आहे तुमचा आन्सर 180 डिग्री. बरोबर आहे, परंतु ते आपल्याला स्टेप बाय स्टेपच सोडवायचं आहे. 0 डिग्री. ओके, सपोज द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी, P डिग्री. ओके, देन 0 प्लस P is equal to 180. Then P is equal to 180 minus 0 is equal to 0 minus 0, 0, 8 is to 8, 1 is to 1, that is 180. Then the measure of the supplement of an angle of 0 degree is 180 degree. is 180 डिग्री. आपला आन्सर अगदी बरोबर आहे, परंतु आपल्याला हे जे काही आन्सर आलेले असणार आहे ते अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सोडवणं अत्यंत महत्वाचं आहे. यानंतरचा याच्यातील शेवटचा जो काही प्रश्न आहे पहा, शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे व अत्यंत सोपा सुद्धा आहे, फक्त थोडासा वेगळा दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7 ला A डिग्री दिलेला आहे. पहा, A डिग्री दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 ला A डिग्री दिलेला आहे. सेम प्रोसिजर असणार आहे आपली. पहा, सपोज द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल B, P डिग्री. ओके, B, P डिग्री. ओके, आता मेजर किती दिलेलं आहे पहा या ठिकाणी अँगलचं. या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये जे काही अँगलचं मेजर दिलेलं होतं ते काय होतं पहा, नंबर्स मध्ये होतं. या 0 डिग्री पासून ते या 120 डिग्री पर्यंत आपल्याला या अँगलचं मेजर दिलेलं होतं.
कशामध्ये दिलेलं होतं, नंबर्स मध्ये दिलेलं होतं. आता या ठिकाणी आपल्याला जे काही मेजर दिलेलं आहे ते लेटर मध्ये दिलेलं आहे. पहा कशामध्ये दिलेलं आहे, लेटर मध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, ए डिग्री दिलेलं आहे. बरोबर आहे. मग आपली जी काही प्रोसिजर आहे, अगोदर ज्या पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल सोडवत होतो त्याच पद्धतीनं हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. पहा, द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी पी डिग्री. ओके, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? ओके, व्हेरी गुड. मग काय सोडवणार होतं आपण? पहा, ए प्लस पी इज इक्वल टू 180. या ठिकाणी समजते का? पहा, अँगलचं मेजर किती दिलेलं होतं, ए डिग्री दिलेलं होतं. बरोबर आहे. ए डिग्री दिल्यामुळे आपण काय केलं? पहा, या सप्लिमेंटरी अँगलचं मेजर किती असतं, 180 डिग्री. याचं सप्लिमेंट आपण काय सांगितलेलं आहे, पी डिग्री घेतलेला आहे. म्हणून काय लिहिणं? पहा, ए प्लस पी इज इक्वल टू 180. ओके, ए प्लस पी इज इक्वल टू 180. व्हॅल्यू कोणाची शोधायची आपल्याला? या पी ची. ओके, पी इज इक्वल टू, हे जे ए आहे इकडं, ए म्हणजे काय आहे? पहा, त्या अँगलचं मेजर दिलेलं आहे ए. बरोबर आहे. ए डिग्री दिलेला आहे. आता हे ऍडिशन मध्ये आहे. या साईडला साईड चेंज केल्यानंतर काय होणार आहे? मायनस होणार आहे. काय होणार आहे? पहा, 180 मायनस ए. 180 मायनस ए. आता हे जे सबस्ट्रॅक्शन आहे, पहा, एखाद्या नंबर मधनं एखादं लेटर आपण सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही, म्हणून याला आपल्याला असंच ठेवायचं आहे. पहा, ओके, 180 मायनस ए हेच आपला आन्सर असणार आहे. पी इज इक्वल टू काय असणार आहे आन्सर? 180 मायनस ए. याला आपल्याला वर्ड मध्ये कसं लिहिता येईल? पहा, द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ ए डिग्री इज, याला आपल्याला कसं लिहावं लागेल? पहा, 180 मायनस ए. 180 मायनस ए डिग्री. अशा पद्धतीने आपल्याला याचा आन्सर लिहावं लागणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचा डाऊट नसेल याची खात्री आहे. जरी आपल्याला कोणत्याही प्रश्नामध्ये जर डाऊट असेल तर लागलीच आपण फोन करायचा आहे आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या आहेत. पहा, आता या ठिकाणी एक गोष्ट मी सांगू इच्छितो. या ठिकाणी जे काही एक लेटर दिलेलं आहे, पहा, ए डिग्री, त्या अँगलचं मेजर काय दिलेलं आहे? ए डिग्री. ए डिग्री पासून, ए पासून झेड पर्यंत कोणतंही जर लेटर आपल्याला या ठिकाणी दिलेलं असतं, समजा या ठिकाणी एक्स डिग्री मेजर दिलेलं असतं अँगलचं, तर आपण या ठिकाणी काय लिहिलं असतं? पहा, एक्स प्लस पी इज इक्वल टू 180, देन पी इज इक्वल टू 180 मायनस एक्स. बरोबर आहे. म्हणजे जे काही मेजर दिलेलं असणार आहे त्याचं ते मेजर फक्त आपल्याला 180 मायनस जे काही मेजर दिलेलं आहे ते मेजर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण या अगोदरच्या प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा सोडवलेला आहे. पहा, त्यामुळे हा पार्ट आपल्याला निश्चितपणे समजलेला असणार. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी पाहणार आहोत. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. यूज देम टू मेक पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. काय सांगितलेलं आहे? पहा, काही अँगल्सचं मेजर या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री, मेजर ऑफ अँगल एन इज इक्वल टू 30 डिग्री, मेजर ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्री, मेजर ऑफ अँगल जे इज इक्वल टू 150 डिग्री, measure of angle D is equal to 75 degree, measure of angle E is equal to 0 degree, measure of angle F is equal to 15 degree and measure of angle G is equal to 120 degree. असं मेजर या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? पहा, यूज देम टू मेक
पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी. आणि आता हे जे मेजर दिलेलं आहे या मेजरच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या जोड्या तयार करायच्या आहेत. पहा बरोबर आहे, कोणत्या, कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगलच्या आपल्याला जोड्या तयार करायच्या आहेत. म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे ज्यावेळेस आपण यांचं कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स काढणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, पहा की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नेमकं कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचा विचार करणार आहोत, ओके, तर स्टार्टिंगला आपण काय करणार आहोत, पहा पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पाहणार आहोत. पहा कशाला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, ओके. इफ द सम ऑफ एनी टू अँगल्स इज 90 degree, then these angles are said to be complementary angles. म्हणजेच काय, कोणत्याही दोन अँगलचं सम किती यायला पाहिजे, 90 डिग्री यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 90 डिग्री यायला पाहिजे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, पहा या मेजर ऑफ अँगल बी किती दिलेला आहे, 60 डिग्री दिलेला आहे. पहा ओके, हे प्रॉब्लेम आहे का, नाही. किती दिलेला आहे, 60 डिग्री दिलेला आहे. आणि मेजर ऑफ अँगल एन इज इक्वल टू किती दिलेला आहे, 30 डिग्री दिलेला आहे. ओके, ज्यावेळेस आपण हे दोन अँगल्स पाहतो, कोणकोणते, पहा मेजर ऑफ अँगल बी अँड मेजर ऑफ अँगल एन, या दोघांचं जर आपण सम केलं तर ते किती येणार आहे, 90 डिग्री येणार आहे. म्हणून आपल्याला काय लिहिता येणार आहे, पहा, सो पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, फर्स्ट नंबर मेजर ऑफ अँगल बी, मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल एन, मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल एन इज इक्वल टू, ओके, सम आपण डायरेक्ट लिहिणार नाही आहोत. पहा ओके, तर काय करणार आहोत, मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल एन इज इक्वल टू किती आहे, मेजर ऑफ अँगल बी 60 डिग्री आहे प्लस मेजर ऑफ अँगल एन किती आहे, 30 डिग्री आहे. पहा ओके, 60 प्लस 30 इज इक्वल टू 0 प्लस 0 0 and 6 plus 3 is equal to 9. So measure of angle B plus measure of angle N is equal to how many degree, 90 degree. कोणत्या दोन अँगलचं सम आलेलं आहे, पहा अँगल B and अँगल N, या दोघांचं सम किती आलेलं आहे, 90 डिग्री आलेला आहे. पहा ओके, सो अँगल B and angle N are a pair of complementary angles. Angle B and angle N are a pair of complementary angles. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडवता येणार. आपण सेकंड पेअर या ठिकाणी पाहणार आहोत. पहा आता हे दोन तर झालेले आहेत, मेजर ऑफ अँगल बी अँड मेजर ऑफ अँगल एन. आता यानंतर जर पाहिलं आपण मेजर ऑफ अँगल वाय किती दिलेला आहे, पहा 90 डिग्री दिलेला आहे. बरोबर आहे, 90 डिग्री. आणि आता जर 90 डिग्री असेल तर आणखीन एका अँगलचं मेजर किती दिलेलं आहे, पहा मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू 0 डिग्री दिलेला आहे. म्हणजे या दोन अँगलचं जर सम केलं आपण तर ते किती येणार आहे, 90 डिग्रीच येणार आहे. पहा ओके, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल, पहा सेकंड पेअर कोणती असणार आहे, मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल ई, मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू काय लिहावं लागेल आपल्याला, पहा 90 प्लस मेजर ऑफ अँगल वाय चं मेजर किती आहे, पहा 90 डिग्री. सो 90 प्लस मेजर ऑफ अँगल ई किती आहे, 0 डिग्री, म्हणून 0
90 प्लस 0 इज इक्वल टू 90 डिग्री. कोणत्या दोन अँगलचं सम आलेला आहे पहा 90 डिग्री? अँगल वाय आणि अँगल ई. अँगल वाय अँड अँगल ई चं मेजर आलेलं आहे 90 डिग्री. ओके, म्हणून आपल्याला काय लिहावं लागेल पहा. सो अँगल वाय अँड अँगल ई आर अ पेअर ऑफ, यांचं सम किती आलेलं आहे 90 डिग्री. म्हणजे आर अ पेअर ऑफ कोणते असणार आहे ते? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. अँगल वाय अँड अँगल ई आर अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. अशा पद्धतीनं आपल्याला सोडवता येणार आहे. पहा आणखी एखादी पेअर आहे का की ज्यांचं सम हे 90 डिग्री येतं, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर असणार आहे. पहा यामध्ये जर आपण पाहिलं मेजर ऑफ अँगल जे किती दिलेला आहे 150 डिग्री दिलेला आहे. पहा बरोबर आहे. त्याच्यामुळे हे मोर दॅन 90 डिग्री आहे, म्हणजे हे तर काही असणं अशक्य आहे. यानंतर पहा मेजर ऑफ अँगल डी किती दिलेला आहे 75 डिग्री दिलेला आहे. किती दिलेला आहे 75 डिग्री दिलेला आहे. पहा 75 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल एफ किती दिलेला आहे 15 डिग्री दिलेला आहे. मेजर ऑफ अँगल एफ इज इक्वल टू 15 डिग्री दिलेला आहे. मग या दोघांचं जर आपण सम केलं पहा 75 डिग्री प्लस 15 डिग्री जर आपण या ठिकाणी केलं तर यांचं सुद्धा सम हे किती येणार आहे 90 डिग्रीच येतं. तर आपल्याला ते अशा पद्धतीने लिहावं लागेल. पहा पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्याच्यामध्ये 3rd नंबरची पेअर असणार आहे ही. यामध्ये मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल एफ इज इक्वल टू डी चं मेजर असणार आहे 75 प्लस एफ चं मेजर असणार आहे 15 डिग्री. ओके, देन 75 प्लस 15 is equal to 5 plus 5 is equal to 10. 10 is to 0. Carry 1. 1 plus 1 2. 2 plus 7 90. याचं पण सम किती आलेला आहे 90 डिग्री आलेला आहे. पहा म्हणून आपल्याला काय लिहावं लागेल अँगल डी अँड अँगल एफ आर अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. Okay, angle D and angle F are a pair of complementary angles. यानंतर आणखी कोणती पेअर आहे का पहा. हे 75 डिग्री झालं. यानंतर हे 0 डिग्रीची पेअर आलेली होती. यानंतर हे जे 15 डिग्री आहे हे पण आलेलं होतं याच्यासोबत. आता यानंतर कोणता मेजर राहिलेला आहे पहा मेजर ऑफ अँगल जी इज इक्वल टू 120 डिग्री. मेजर ऑफ अँगल जी इज इक्वल टू 120 डिग्री. हे 90 डिग्री पेक्षा कसं आहे जास्त आहे, म्हणजे त्याची पेअर असणार आहे का कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नाही. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण ज्या काही पेअर्स पाहिलेल्या आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या. ओके, तर या कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स कोणकोणते आलेले आहेत पहा. एकूण किती आलेले आहेत 3 पेअर्स आलेले आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या. कोणकोणत्या अँगल बी अँड अँगल एन. अँगल बी अँड अँगल एन. यानंतरची पेअर आलेली होती पहा अँगल वाय अँड अँगल ई. आणि 3 नंबरची कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची पेअर होती अँगल डी अँड अँगल एफ. या कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स होत्या. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स पाहिजे आहेत. पहा सप्लिमेंटरी अँगल्स. आता हे जे सप्लिमेंटरी अँगल्स असणार आहेत यांचं सम किती असणार आहे तर हे 180 डिग्री असायला पाहिजे. पहा किती असायला पाहिजे 180 डिग्री असायला पाहिजे. मग आता याच्या ज्या काही पेअर्स आहेत ते पेअर्स आपण पाहूया या ठिकाणी. आता या ठिकाणी पहा स्टार्टिंग पासून आपण सुरुवात करणार आहोत. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू किती दिलेला आहे पहा 60 डिग्री दिलेला आहे. बरोबर आहे. आता 180 सम येण्यासाठी आणखी किती डिग्रीचा अँगल पाहिजे पहा आपल्याला
या ठिकाणी हे तर आपण पेयर्स पाहिलेल्या होत्या, हा 120 डिग्री बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय लिहायचंय पहा, मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल जी. मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल जी इज इक्वल टू, बी किती आहे पहा 60 डिग्री, ओके, प्लस जी किती आहे 120 आहे, ओके. 60 प्लस 120, 0 प्लस 0 0, 2 प्लस 6 8, 1:1. या दोन अँगल्सचं सम किती आलेलं आहे 180 डिग्री आलेला आहे. पहा कोणत्या दोन अँगलचं सम, अँगल बी अँड अँगल जी, या दोन अँगलचं सम 180 डिग्री आलेला आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल, सो अँगल बी अँड अँगल जी आर अ पेअर ऑफ supplementary angles. Angle B and angle G are a pair of supplementary angles because their sum is equal to 180 degree. आणखीन कोणती पेयर्स आहेत का याच्यामध्ये सप्लिमेंटरी अँगल्सचे? पहा, मेजर ऑफ अँगल एन किती दिलेला आहे 30 डिग्री दिलेला आहे. मग याला जर आपल्याला याची पेअर शोधायची असेल तर या दिलेल्या अँगल्स मध्ये जर आपण पाहिलं ज्यांचं सम 180 डिग्री, तर ते असणार आहे मेजर ऑफ अँगल जे इज इक्वल टू 150 डिग्री. 150 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल टू किती येणार आहे पहा, ते 180 डिग्री येणार आहे. 150 प्लस 30 इज इक्वल टू 180 डिग्री असणार आहे. म्हणून आपल्याला याला आणखीन एक पेअर लिहिता येईल या सप्लिमेंटरी अँगल्सची. पहा कोणकोणती, मेजर ऑफ अँगल एन प्लस मेजर ऑफ अँगल जे. मेजर ऑफ अँगल एन प्लस मेजर ऑफ अँगल जे इज इक्वल टू 30 प्लस मेजर ऑफ अँगल जे किती आहे पहा 150 इज इक्वल टू 30 डिग्री प्लस 150 डिग्री, दॅट इज 0 प्लस 0 0, 5 प्लस 3 8, 1:1. या दोन अँगलचं सम सुद्धा किती आलेलं आहे 180 डिग्री आलेला आहे. पहा किती 180 डिग्री आलेला आहे. म्हणून आपल्याला याला लिहिता येणार आहे, सो अँगल एन अँड अँगल जे, अँगल एन अँड अँगल जे आर अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. यानंतर आपल्याला पाहायचं आहे पहा आणखीन कोणत्या पेयर्स आहेत की ज्या की सप्लिमेंटरी अँगल्सच्या असणार आहेत. पहा या ठिकाणी हे इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता या ठिकाणी मेजर ऑफ अँगल वाय हे 90 डिग्री दिलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला आणखीन एक अँगल पाहिजे की ज्याचं मेजर जर 90 डिग्री असतं तर ते सप्लिमेंटरी अँगल्स असतं. हे आपण पाहिलेलं आहे. ध्यास आमचा गुणवत्ता सम कोणत्याही दोन अँगलचं सम हे 180 डिग्री येत नाही. म्हणून या दोनच पेअर कोणकोणत्या, एक अँगल बी अँड अँगल जी आणि दुसरी जी पेअर असणार आहे ते अँगल एन अँड अँगल जे, या दोनच पेअर या सप्लिमेंटरी अँगल्सचे असणार आहेत. म्हणजे या दिलेल्या क्वेश्चन मध्ये जर आपण पाहिलं तर 3 पेअर्स या कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे आहेत तर 2 पेअर्स या सप्लिमेंटरी अँगल्सचे आहेत. किती पेअर्स असू द्या ते आपल्याला त्या ठिकाणी शोधता येणार आहे. ओके, निश्चितपणे हाही पार्ट आपल्याला